या देशामध्ये टेलिकॉमचं जाळं, मोबाईलचं जाळं हे उभं करणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते. आणि हे सगळं करत असताना त्यांची दृढता कशात होती तर भारत हा अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं. हे याकरता महत्वाचं आहे की अणुसंपन्न देश होण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये खूप आधीपासून होती. आपल्या शास्त्रज्ञांनी हा जो काही अणु संपन्न होण्याचा जो काही आविष्कार आहे हा खूप आधी केला होता, पण त्याचा प्रयोग मात्र आपल्याला करता येत नव्हता. ज्या ज्या वेळी प्रयोग करण्याचा आपण प्रयत्न करायचो, अमेरिका असेल किंवा मोठी राष्ट्र, अणुसंपन्न राष्ट्र ही आपल्यावर दबाव आणायची आणि मग तो दबाव आला की आपण त्यातनं मागे हटायचो. असं अनेक वेळा झालं. पूर्ण तयारी भारताने अणुविस्फोटाची केली आणि मोठ्या राष्ट्रांनी दबाव आणल्यानंतर आपले त्या काळचे प्रधानमंत्री हे मागे सरले. त्यांनी त्या दबावाला बळी पडून भारताला अणुसंपन्न राष्ट्र केलं नाही. पण अटल बिहारी वाजपेयीजी हे नेहमी असं म्हणायचे की जगामध्ये जो बलवान आहे तोच शांती प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे बलवान असणं हेच शांतीकडे जाण्याचा मार्ग आहे. अटलजींनी निर्णय केला आणि इतकी सुंदर त्या ठिकाणी अणुविस्फोटाची रचना केली की अमेरिकेसारख्या देशालाही शेवटपर्यंत समजलं नाही की अणुविस्फोट होतोय. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये सॅटेलाइटच्या मदतीने सर्व प्रकारचे सर्व्हिलन्स केले. पण ज्या दिवशी अणुविस्फोट झाला तो झाल्यानंतरच जगाला कळलं की आता जगामध्ये एक बलशाली देश, एक अणुसंपन्न देश हा भारत तयार झालेला आहे.